हॅलो गाईज, विश यू ऑल हॅपी गणेश चतुर्थी। आम्ही इथे केडीबाग रोडच्या चिंतामणी गणपती बघायला आलो आहोत। इथे आपण जो पहिला गणपती पाहिला ना, इथं निघते तो सामोरून निघते। अच्छा, एवढी आठवण नाही राहिली। छान होतं, पण मला आवडलं। हो गया ना, आया खालीच आहे वाटते ना तिकडनं। इथे एंट्रन्सला 3 प्रवेशद्वार होते। केडीबाग रोडचा चिंतामणी गणपती आहे हा, आणि फेमस आहे हा नागपूरमध्ये। तर ॲज युजल तुम्ही बघू शकता की इथे 3 प्रवेशद्वार होते। तर त्याची डेटा घेण्यासाठी आम्ही 3 जण गेलो होतो गणपती बघायला। तर आतमध्ये गेल्यानंतर इतकं छान असं दृश्य होतं, छान असे गणपती बाप्पा बसले होते, त्यांचं स्थान ग्रहण केलं होतं त्यांनी। आणि त्यानंतर जे मागचं जे होतं म्हणजे वॉल, त्यावर असं विष्णू भगवानची मूर्ती होती त्यावर, आणि म्हणजे खूप सुंदर दृश्य होतं। आणि मी तर म्हणेन, जर तुम्ही नेक्स्ट टाईम जर आले नागपूरला, तर नागपूरला जर हे तुम्हाला जर भेटेल बघायला, तर नक्की इथे बघायला तुम्ही बघू शकता। आतमध्ये गेल्यानंतर इतकं छानसं दिसलं मला, त्या बॅकग्राऊंड आणि ते डेकोरेशन आणि त्यातला स्टाफ जे होतं ते खूप म्हणजे छान आहे। किती सुंदर असं दिसत आहे गणपती बाप्पा, आणि त्याच्या मागे विष्णू भगवानजीची जी प्रतिमा आहे ती दिसत आहे तुम्हाला। हा एंट्रन्स आहे, इथे 3 प्रवेशद्वार होते इथे। तर मला तर खूप आवडलं, आणि सईमाऊने पण खूप एन्जॉय केलं। त्यानंतर आम्ही महलचा गणपती पाहिलं, महलचा राजा गणपती गांधीबागकडे आम्ही गेलो होतो, तिथला आम्ही गणपती पाहिला। त्यानंतर थोडं सईमाऊसाठी आम्ही शॉपिंग पण केली, त्यासाठी थोडे शूज वगैरे घेतले आम्ही। आणि त्यानंतर आम्ही तिथे थोडंसं स्नॅक्स वगैरे खाल्लं। तिथलं भेल खूप फेमस होतं, तिथे भेल खाल्लं आम्ही, चटपट खाल्लं, चनाचूर। तर आणि खूपच म्हणजे रश होतं, रश तर इतकं होतं त्या स्ट्रीटमधून बघू शकता। तिथे गणपती बघायला एक रांग, खूप असं लांब रांग लागली होती। तर आम्ही तिथे गेलोच नाही, कारण की म्हटलं जर तिथे गेलं तर मग उशीरच होईल म्हटलं, तर आम्ही ते नेक्स्ट टाईम बघायचं डिसाईड केलं आम्ही, कारण की सई पण जास्त वेळ राहत नव्हती। तर असं बघू शकता तुम्ही की हा गांधीबाग साईडचा एरिया आहे, खूप रश होतं तिथे। आणि आम्ही सॅटर्डेला पण गेलो होतो, तर मी सॅटर्डे संडे जास्त रश राहते, फ्री असतात सगळे। तर छान वाटलं बघून, छान। आणि मार्केटमध्ये रश एवढं होतं, तर आम्ही आमची गाडी जी आहे, आम्ही 2 व्हीलरनीच जाणं प्रेफर केलं, कारण की कार पार्किंग करायला जागाच नव्हती तिथे मार्केटमध्ये। तर आम्ही आमची 2 व्हीलर एका साईडने पार्क करून आम्ही छान बाय वॉकनीच सगळं पूर्ण गणपती पाहिले, छान गप्पा गोष्टी केल्या, छान फिरलो, शॉपिंग केली, आणि मस्त मस्त आम्ही गणू बाप्पासोबत बोललो। आम्ही खूप फिरलो, छान मार्केट पण शॉपिंग पण केली, गणपती पण पाहिलं। आणि तिथे वस्तीमध्ये जे गणपती असे बसवतात त्या गणपती पण पाहिले, आणि तिथली जे भजन मंडळी आहे आम्ही ती पण बघितली। निदान रात्रीचे 11:30-12 वाजत होते तेव्हाचा मी इथे पोहोचले होते। तर तिथे भजन वगैरे सुरू होते, तर ते अनाऊन्स करत होते की भजन सुरू होत आहे, तर सर्वांनी इथे उपस्थित राहावे। आणि इतके सुंदर सुंदर गणपती होते बघायला, म्हणजे नजर नव्हती हटत त्या गणपतीवरून। ते डेकोरेशन आणि असे छान छानशी लहान लहान मुलं सगळे असे छान असं खेळत होते, छान एन्जॉय करत होते। म्युझिकल चेअर पण तिथे
त्यांनी अरेंज केली होती मित्रांसाठी. तर मला तर खूपच म्हणजे मजा आली फिरायला, गणपती बघायला. आणि मीनं आणि सईनं आणि सईच्या डॅडांनी छान एन्जॉय केला. आम्ही गणपती पण बघितलं आणि तिथे बाहेर खाल्लं पण आणि खूप सारे गप्पा गोष्टी पण केल्या आणि मस्तपैकी एन्जॉय झाला आमचा हा वर्षाचा गणपती दर्शन. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज. जर तुम्हाला आमची व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत राहा.